यानंतर थेट जाऊयात छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद चर्चा करून तो निर्णय होईल। परंतु तोपर्यंत हा एम्पिरिकल डाटा जो आहे एक सॅम्पल डाटा म्हणून तरी ताबडतोब आपल्याला तयार करता येईल का, आणि तो येत असेल तर तो 2-4 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करता येईल का आपल्याला। तर यावर सेक्रेटरीज जे आहेत आणि आयोग यांची जी आहे चर्चा होऊन अशा 2-3 मार्गाने जे आपण करायचा प्रयत्न करतो। पण एक आहे त्याच्यामध्ये, जर हा डाटा जमा करायला समजा 1-2 महिने वेळ लागला तर 1-2 महिने निवडणुकाच्या पुढे सुद्धा आपल्याला ढकलाव्या लागतील। त्याचबरोबर जनगणनेचा प्रश्न आला तर जनगणना सुद्धा हा वेगळा इशू, कारण जनगणना करायला गेलं तर ते ताबडतोब काय 1-2 वर्षातलं ते काम नाही आहे, तोपर्यंत एवढ्या लांब इलेक्शन पुढे आपण ढकलू शकत नाही। म्हणून जनगणना व्हावी हा वेगळा इशू, परंतु या निवडणुकीतील अडथळे दूर व्हावेत आणि ओबीसीचं आरक्षण हे वाचवलं जावं म्हणून प्रयत्न करायचं ठरलेलं आहे। आणि त्याच्यावर हे जे 2-4 मार्ग आम्ही जे सांगितले त्याच्यावर सगळ्यांनी एकमत झालेलं आहे। 50% मर्यादा लावून जे आपल्याला आरक्षण द्यायचं, त्यामुळे 3 ते 4 जिल्ह्यामध्ये जास्त फटका बसू शकतो। याबाबत 4-5 जिल्ह्यामध्ये आहे ना, मग त्याच्यासाठी जे आहेत आपण परत प्रयत्न करतोच आहोत। तो प्रयत्न वेगळा सुरूच राहील, मग तो सुप्रीम कोर्टाच्या मार्गातून सुरू राहील, राजकीयदृष्ट्या सुरू राहील, बाकीचे जे काही जनगणनेच्या मार्गातून सुरू राहील हे वेगळे, परंतु थोडंसं त्याला वेळ लागणार आहे। म्हणून तूर्त जे आहे आपण थोडंसं म्हटलं तरी 100% नुकसान करून घेण्यापेक्षा 10-15% जर नुकसान होऊन जर ओबीसीचं जे आहे आरक्षण आपल्याला वाचवता आलं तर आपण ते वाचवलं पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे। असं आहे आता इम्पेरिकल डाटामध्ये जे आता ते आयोगाबरोबर आपण चर्चा करू आणि जर ताबडतोब काम सुरू झालं तर एक सॅम्पल डाटा म्हणून ज्याला आपण साधारणपणे काय परिस्थिती आहे असा एक डाटा जमा करण्यासाठी मला असं वाटतं की आता त्यांना चर्चा करावी लागेल। तो 4 महिने लागतात, 5 महिने लागतात, जो काही लागेल तो म्हणजे तो एक सपोर्ट राहील की भाई आम्ही तुमच्या सगळ्या अटी पूर्ण करतो। नाही, 4-5 जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये फटका बसणाऱ्या 50%च्या मर्यादेत आरक्षण दिलं, हे कुठले जिल्हे आहेत साधारण? हे साधारणपणे नंदुरबार आहेत, गडचिरोली, वाशिम वगैरे, पालघर वगैरे अशा आहेत। आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा जे आहे कुठे 1-2 कमी होतील, कुठे काय असं आहे, परंतु एकूण जे आहे 15 ते 18% जे आहे जागा कमी होऊ शकतात असं माझं मत। अशी माहिती मिळाली की आयोगाकडून जो पुरेसा निधी आहे तो सरकारकडून जो पुरेसा निधी आयोगाला देणं गरजेचं होतं तो हा जो आहे ना उगीच योग्य चर्चा जी आहे ना भलत्या मार्गाने भरकटण्याचा हा प्रश्न आहे। पैसे नाहीत, पैसे कोण त्यांना देणार नाही असं थोडंच आहे। प्रश्न असा आहे की आपण कशा रीतीने पुढे जाणार हे तर ठरलं पाहिजे। आता ते जर आमच्या जर निवडणुका आता आहे काय आणि पैसे देऊन तुम्ही जर 5 वर्ष तुमचं काम सुरू असणार आहे तर या निवडणुकीचं काय करायचं? या सगळ्या चर्चा ज्या आहे त्यांच्याबरोबर करून काय त्यांना सगळे पैसे जे हळूहळू सरकारमध्ये नेहमी जे काम पुढे जातात तसंच त्यांना जे खर्च वगैरे दिला जातो आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्याच्यामध्ये लक्ष घालून ते देणार। पैसा हा त्याच्यामधली अडचण अजिबात नाही। एम्पिरिकल डेटा गोळा करायला आपण संस्था नेमणं आणि त्यांचा अहवाल यायला तो आता ते जे आहे ते आपण थोडंसं आयोगावर सोपवलं पाहिजे। आयोग कशा रीतीनं काम करतं हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। मागं दुसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आपण पत्र दिलं होतं, त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सांगितलं होतं। आता अजून सुद्धा काय पुढच्या महिन्यात निवडणुका नाही आहेत, त्या साधारणपणे ज्या डिसेंबरच्या पुढेच जानेवारीच्या नंतर, तर तोपर्यंत आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेला ठरवता येईल काय करायचं। धन्यवाद। जनगणना ताबडतोब करणं शक्य नाही, पण काहीतरी सॅम्पल डेटा जो आहे तो देणं फार आवश्यक आहे। निवडणुका सतत पुढे ढकलता येणार नाहीत, हा देखील मुद्दा जो आहे तो छगन भुजबळ यांनी मांडलेला आहे। सर्वपक्षीय बैठकीनंतर छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते आणि मागासवर्ग आयोगाशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये 2-3 मुद्द्यावर चर्चा झाली। आता भुजबळ साहेबांनी पण या संदर्भात ब्रीफिंग दिलेलं आहे। एक तर इम्पेरिकल डेटा किती कालावधीमध्ये गोळा करावा हा एक मोठा विषय आहे। दुसरीकडे निवडणुका घेऊन ओबीसीचं आत्ता 0 असलेलं आरक्षण कसं वाचवता येईल, एक 8-10% नुकसान होईल, पण त्याच्यावरही चर्चा झाली। आणि तिसरा पर्याय असा होता की जोपर्यंत या इम्पेरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात 2-3 महिन्यासाठी, आणि त्या पिरियडमध्ये आत्ताचे 2-3 महिने डिसेंबरपर्यंत आणि त्याच्या पुढे 2-3 महिने विनंती करून ही सगळी कारवाई सुरू होतपर्यंत, आणि त्यामध्ये
तेवढा वेळ मागून घेऊन किंवा तेवढा पुढे ढकलून हे सगळं डेटा कलेक्ट करून मग निवडणुकीला पुढे जावं, अशा प्रकारची चर्चा एकूण त्या ठिकाणी झाली. पण सर्वांचा सूर जो आहे बोलण्याचा आणि एकमत जे आहे ते हेच झालं की आपल्याला इम्पेरिकल डेटा तातडीनं सॅम्पल सर्वे किंवा इम्पेरिकल डेटा म्हणून त्याची फर्स्ट स्टेप आम्ही आता पुढे गेलो आहे, फर्स्ट स्टेज पुढे गेलो आहे. आयोग नेमलेला आहे, आयोगाचं काम आता चर्चा सुरू आहे. त्याच्याबरोबर माननीय मुख्य सचिव याबरोबर चर्चा करतील आणि त्याबरोबर चर्चा करून ते पुढची दिशा ठरवतील. मूळ प्रश्न असा आहे की आता जे एकमत सगळ्यांचं झालं ते हेच झालं की यापर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भात जोपर्यंत इम्पेरिकल डेटा येत नाही तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलाव्यात, हाच त्यावर सगळ्यांचं एकमत दिसते आहे. आणि पुढची कारवाई आता मुख्य सचिव आणि आमचे आयुक्त आपले जे आम्ही कमिशन नेमलेलं आहे मागासवर्गीय आयोग ते त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि तो कशा पद्धतीनं पुढे जायचं ते ठरवतील असं मला वाटतं. थँक्यू. तर बैठकीमध्ये सर्वपक्षीयांचं एकमत झालेलं आहे की इम्पेरिकल डेटा असल्याशिवाय निवडणुका नको. हा डेटा जोपर्यंत तयार होत नाही, तो गोळा केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये. याबद्दल एकमत जे आहे या सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी नेत्यांचं झालेलं आहे. महत्त्वाची ही घडामोड आपण बघतोय की इम्पेरिकल डेटाविषयी वारंवार चर्चा होताना दिसते. अगदी संसदेत देखील हा मुद्दा जो आहे तो मांडला गेला. इम्पेरिकल डेटा हा केंद्रानं द्यावा की राज्यानं तो तयार करावा या देखील मोठा खल झाला. पण आता हा डेटा असल्याशिवाय निवडणुका नको, निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतात असं एकमत जे ते सर्व पक्षांचं झालंय. ही भूमिका जी गेल्या वर्षी चला समोरच बघा कोणी प्रश्न आजची जी बैठक झाली विरोधी पक्षाने की राज्य सरकारने आता जी प्रक्रिया केली आहे ती जर आधीच केली असती वर्षभरापूर्वी आतापर्यंत आरक्षण टिकलं असतं. विरोधी पक्ष नेत्यांचं उलटा चोराच्या बोंबा अशी परिस्थिती आहे. 2017मध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात त्यांनी एक अध्यादेशाच्या आधारावर या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यावेळेस माननीय हायकोर्टाने जे आदेश दिले होते की तुम्ही मागासवर्गीय आयोग बसवा आणि त्याच्या आधारावर इम्पेरियल डाटा गोळा करून ओबीसीची संख्या किती आहे हे कळवा. आपण तर करू शकले नाही. राज्यामध्ये सरकार आल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्गीयांचा आयोग बसून आता त्याचा इम्पेरियल डाटा गोळा करण्याचं ओबीसीचा सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे आपली चूक दुसऱ्यावर टाकण्याची ही जी परंपरा आमचे मित्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची राहिली ती आज आपल्याला पुन्हा स्पष्ट झालेली आहे. ओबीसीचं आरक्षण राजकीय कमी करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा वाटा आहे हे वारंवार आम्ही सांगितलं, आजही ते स्पष्ट होते आहे. आज आम्ही सरकारला सांगितलं की जसं मागासवर्गीय आयोग जो आज महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे त्याला 450 कोटी रुपये लागतात असं त्या पद्धतीचं आज मुख्य सचिवांनी आजच्या बैठकीत सांगितलं. आम्ही तातडीनं सांगितलं की या 450 कोटीमध्ये समजा ओबीसींचं जातीनिहाय जनगणना होत असेल तर निश्चितपणे एवढे पैसे खर्च करायला काही अडचण नाही. राज्य सरकारने ते पैसे द्यावेत हा एक मुद्दा, कारण की केंद्र सरकारने ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याला मनाई केलेली आहे. ओबीसीची आर्थिक सामाजिक काय स्थिती आहे हे केंद्र सरकारला माहिती करून घ्यायची नाही आहे आणि मुद्दामून जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य केलं जाते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न इम्पेरियल डाटा तातडीनं गोळा केला गेला पाहिजे. 3 महिन्याच्या आत तो गोळा करून होणाऱ्या लोकल बॉडीज ज्या निवडणुका आहेत या ओबीसीचं आरक्षण कायम ठेवूनच ह्या निवडणुका व्हाव्यात ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही लोकांनी केलेली आहे. राज्य सरकारने त्याला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. वेळ आलं तर 1 महिना 2 महिना निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल, पण ओबीसीचं राजकीय आरक्षण येणाऱ्या लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये कायम ठेवलं गेलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू. आता ही शेवटची ना, आता परत मीटिंग अजून हो ना तारीख पे तारीख काय छोटा समाज आहे का? ओबीसी मोठा समाज आहे. ओबीसी आरक्षण कमी करण्यात भाजपचा वाटा असल्याचा आरोप थेट नाना पटोले यांनी केलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी असंही म्हटलंय की विरोधी पक्ष म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आणि त्यांनी असं अजिबात बोलू नये. आम्ही एकमत केलेलं आहे की जोपर्यंत इम्पेरिकल डेटा जो आहे तो तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये. यात ओबीसी समाजाचं निवडणुका घेऊन
कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये. जोपर्यंत इम्पेरिकल डेटा जो आहे तो मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. शिवाय हा डेटा लवकरात लवकर जमा करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून हालचाली सुरू आहेत, त्या केल्या पाहिजेत असं देखील मत त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि शिवाय भाजपवरती देखील त्यांनी आरोप केला की ओबीसी आरक्षण कमी करण्यात भाजपचा वाटा आहे आणि भाजपचे तसे प्रयत्न आहे, तसं त्यांनी करू नये. ओबीसींची स्थिती केंद्राला जाणायची नाहीये असं देखील मत त्यांनी उपस्थित केलं नोंदवलेलं आहे. आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हे कायम राहायलाच हवं असं त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. त्याविषयी बैठकीत एकमत झाल्याचं देखील ते सांगायला विसरले नाही. त्यामुळे आता एकतर एकूण दिसून येत आहे की ओबीसी नेत्यांच्या म्हणजे प्रमुख ओबीसी नेत्यांच्या ओबीसी आरक्षणाबद्दलच्या बैठकीनंतर एकतर लक्षात येतंय की या बैठकीत एकमत झालंय की इम्पेरिकल डेटा असल्याशिवाय निवडणुका घेता कामा नये. ओबीसी आरक्षण हे वाचवायलाच हवं, ते मिळायलाच हवं असा एक सुरातला नारा जो आहे तो या बैठकीत देण्यात आला. यानंतर महाराष्ट्राची खबर बातमी. इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.